यायच्या आईच्या गावात आता हे वेगळं सुरू झाले आहे ना इकडे. जिशिपी सुरू आहे. मी एका असा रूम मध्ये बसलो मागून असा बॅकग्राऊंडसाठी हे लावला पण एका बरोबर जमलं नाही मला माहिती त्याला काही विषय नाही आहे. पण व्हिडिओ शूट केला भाऊ गणा भाऊ तुझ्यासाठी. मेन म्हणजे हे व्हिडिओ आहे तुझ्यासाठी हे पूर्ण एवढं मी करा लागलो. नेमकं मी आंघोळ गिंघोळ केली ना आता नाही का चकमक झालो त्यासाठी असं झकमक लगे तयार होऊन त्यासाठी व्हिडिओ काढायला लागलो. लय इम्पॉर्टंट व्हिडिओ होता म्हणून त्यासाठी व्हिडिओ हे लय इम्पॉर्टंट म्हणजे इतकी इम्पॉर्टंट आहे की या व्हिडिओला काही सांगता येत नाही. लय इम्पॉर्टंट आहे मोकार इम्पॉर्टंट आहे आजच्या गावात. काल मला एका जणाचा फोन आला होता. एकानं मेल टाकला होता आणि एकानं मला व्हॉट्सअपला मेसेज टाकला होता की भाऊ आपल्या गणाभाऊसाठी एक व्हिडिओ बनवा. तर त्यासाठी एक स्पेशल असा व्हिडिओ घेऊन आलो. तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओत. मी आहे तात्या. तुमचं असं एकदम असं किडनीतून एकदम असं हातातून बाहेरून जिकून तिकून तुमचं असं स्वागत करतो. आणि तुम्ही आपला व्हिडिओवर क्लिक केलं पाहायला गेले तुम्ही लाईक करता सबस्क्राईब करता अशी आशा ठेवतो तुमचा असा नाही का. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. पण त्याच्या आधी तुमचे कान असे बोर झाले असतील याचं त्याचं भजन ऐकून इकडं तिकडं भांड्या गिंड्या करून ते काही तुम्ही रील्स पाहून आले असाल इकून तिकून. तर त्यासाठी तुमचं एक तुमचे कानं गिनं मोकळे झाले पाहिजे. तुमचं असा मेंदू नाही का इकून जे बारका मेंदू आहे ते इकून हे व्हायला तर हे असा मोकळा झाला पाहिजे. त्यासाठी एक आहे आपल्याजवळ एक रामबानी राजे पहा. हंबा हंबा रांबा रांबा कंबा कंबा दुंबा दुंबा बुंबा बुंबा बांबा बांबा. तर आता तुमचा असा मेंदू हे जे बॅक साईडचा मेंदू आहे तुमचा इकडे इकडून जे बारका मेंदू राहते ते जसा मोकळा झाला असेल कान गिन असे मोकळे झाले असतील तर हे खास व्हिडिओ घेण्यासाठी गणा भाऊ ज्याले काळा गण्या म्हणतात त्याले तू चॉकलेट बॉय नाही आहे. तुला मी सांगायचं म्हणजे तू चॉकलेट बॉय नाही आहे. तू जे मित्र आहे ते म्हणते की तू चॉकलेट बॉय नाही आहे. तू काळा गण्या आहेस. तू काळा गण्या तू चॉकलेट बॉय नाही आहेस. तुला जे पोरी म्हणतात चॉकलेट बॉय तू चॉकलेट बॉय नाही आहेस. तुले काळा गण्या ही नाव दिलं किंवा सोबत्यानं. तू हा मेन म्हणजे बड्डे तो सगळ्यात पहिले तुला हॅपी बड्डे आणि तू लेकराला पार्टी देईन त्याचे पैसे तू पहिले परत कर. तुझ्याकडले जणाची उधारी आहे असं मला त्याने सांगितलं. त्यासाठी तू त्याचे पहिल्यांदा पैसे वापस कर नाही तर तुला काय होईल त्याचं काय सांगता येत नाही. तुला बड्डेच्या आधी तुझा कार्यक्रम व्हायचा हो. त्यासाठी तू पहिले नाही का सगळ्यात पहिले तू जाऊन एकदा पोराचे पैसे गिसे वापस कर. आणि जे तुला टाकलं का नाही त्या बायोतनी इंस्टाग्रामच्या बायोमध्ये तुला एक नवीनच टाकलं की चॉकलेट बॉय त्या साईडला असं टाकलं की चॉकलेट साईडला चॉकलेट बॉय तर तसं काहीच टाकू नको. ते खोड पहिले आणि तिथं काळा गण्या टाक. काय काळा गण्या कारण तू काळा आहेस चॉकलेट बॉय नाही आहेस. तू त्या पोरीनं बिनकामी तुला असं डोसक्यावर घेतलं. इकडे तू या मित्राची जरा लागली तू चॉकलेट बॉय नाही आहेस. त्याचं मेन म्हणजे त्याने एक असं लय मोठं म्हणजे तर तो हा फोटो गिटो तो नंबर गिंबर सगळं पाठवलं की तो इथं असं स्क्रीनवर असा तो एक साईड फोटो टाकायचा असं थंबनेल गिमनेल बनवायचं म्हणत ना असं टाकन त्याचं डायरेक्ट नाही का रोस्ट करून टाकता येईल. तर भाऊ मेन म्हणजे मी तिथलं काय करत नाही तू कारण तुही नाही का मला लय प्यारी आहे. काय तू लय प्यारी आहे मला लय असं मला वाटतं की तू नाही झाला पाहिजे एवढा म्हणून त्यासाठी स्पेशल असा व्हिडिओ काढला त्यासाठी फक्त असं काय नाही. पण तू हा असं दाखवलं नाही का त्यात ती हवाली अशी त्याने त्या डायरेक्ट पूर्ण हे करून टाकली असती. पण तू आज त्या मित्राचं असं म्हणणं आहे की तू प्रत्येक पोरीच्या अशा फॉलोइंग लिस्टमध्ये त्याच्या रिक्वेस्टमध्ये त्याला प्रत्येक यायला तुला मेसेज करेल असं करेल तसं करेल लय त्याचं म्हणणं आहे. असं इथली मोठी लिस्ट दिली त्याने की ना असं तसं हे ते बोल. पण तेवढं काय बोललोच नाही मी. जर बोललो तर लय डार्क होईल त्यासाठी. तर गणा भाऊ म्हणतो तुला गणा भाऊ काळा गण्या नाही म्हणाल मी. तू गणा भाऊ म्हणाल. तू गणा भाऊ तू एक गोष्ट ऐक त्याचे पैसे तू वापस दे आणि तो बड्डे येणार आहे त्याची तुला पार्टी देणं आहे त्याबद्दल काही विषयच नाही. तू पहिले त्याला पार्टी गिल्टी दे आणि ते एकदा इंस्टाग्रामचं चेंज कर बस एवढंच मागणं आहे तू आपण. आणि बस धन्यवाद गिरली आमची.